हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज ठाकरे गटाचा मोर्चा। बीकेसीतील फटाका मैदानात उद्धव ठाकरे संबोधित करणार। मोर्चाचा टीझर जारी। धारावी हा देशातील सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा, राऊतांचा आरोप। या घोटाळ्यातील भाजपचे बरबटलेले हात समोर येतील, राऊतांचा इशारा। टीडीआर लॉबीच्या भल्यासाठी सुपारी घेऊन मोर्चा। कितीही मोर्चे काढले तरी धारावीकरांना पक्की घरं देणारच, फडणवीसांची ठाकरे गटावर टीका। कलानगर भागात शिंदे आणि ठाकरे गटात बॅनर वॉर। धारावीचा मोर्चा कशासाठी, याचे ठाकरे गटाचे बॅनर, तर वांद्रे पूर्वेकडील प्रश्नांसाठी मोर्चा का नाही, शिंदे गटाच्या बॅनरमधून सवाल। भुजबळ माझ्या नादी लागू नका, कितीही विरोध केला तरी ओबीसीतनंच आरक्षण घेणार, मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा। वर्ध्यामध्ये आज सकल ओबीसी समाजाची एल्गार सभा, सभेची तयारी पूर्ण। छगन भुजबळांसह अनेक नेते उपस्थित राहणार। एसआयटी की बरसात हो रही है, ललित पाटील आणि 2 मंत्र्यांचे संबंध तपासण्यासाठी सुद्धा एसआयटी नेमा, संजय राऊतांची मागणी। सुधाकर बडगुरजांचे समर्थक आणि व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या 3 जणांची नाशिक पोलिसांकडून चौकशी। सलीम कुत्तासोबतची ओळख आणि संबंधांबाबत विचारणा। दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी तपास सुरू, तर सुशांत सिंग राजपूत प्रकरणात संशयितांविरोधात लुकआउट नोटीस। नोटिशीनंतर रिया चक्रवर्तीची हायकोर्टात धाव। केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवली, उद्यापासून निर्बंध मागे। साखर कारखानदार आणि ऊस उत्पादकांना दिलासा। नागपुरात आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार। कळंबोलीमध्ये आज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळावा। शरद पवार, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे उपस्थित असणार। बोरीवली रेल्वे स्थानकावर महिला प्रवाशाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांची मारहाण, व्हिडिओ व्हायरल। नागपुरात लग्न समारंभातून घरी परतताना वऱ्हाडी मंडळींवर काळाचा घाला। कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर। परळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात चक्क मोबाईल समोर ठेवून सामूहिक कॉपी, व्हिडिओ समोर, जबाबदार व्यक्तींवर विद्यापीठ कारवाई करणार। मुंबईतील 300 रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी नव्यानं काढलेल्या निविदा प्रक्रियेला स्थगिती, हायकोर्टाचा बीएमसीला धक्का। मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक। देखभालीच्या कामासाठी ठाणे ते कल्याण आणि माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक। हा पैसा आमच्या मद्यविक्री व्यवसायातील, मी हिशेब देण्यास तयार। आयकरच्या छापेमारीनंतर काँग्रेस खासदार धीरज साहू यांची पहिली प्रतिक्रिया। रोहित शर्माऐवजी हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सचा कर्णधारपदी निवड। रोहित पायउतार होताच मुंबई इंडियन्सला लाखो फॉलोअर्सचं नुकसान, चाहते नाराज। राजधानी गारठली, दिल्लीमध्ये आज 5.5 डिग्री किमान तापमान, तर हवेतलं प्रदूषण कायम, AQI 346 वर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।